तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक निसर्ग ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये तापमान हे 40-42 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलं आहे मित्रांनो. आणि काही ठिकाणी ढगाळी वातावरणसुद्धा सोबतच निर्माण झालं आहे. तर आपल्या फार्मची अपडेट आपण बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नव्हता. तर मित्रांनो, काही कारणास्तव आपण व्हिडिओ टाकलो नव्हतो. तर याच्यापैकी मित्रांनो, आपण आता आपल्याकडे बरेचसे अंड्यावरचे पक्षी तयार झाले आहे. ते आपण पॅरेस्टॉक म्हणून ठेवले आहे मित्रांनो. व कोंबड्याची आपण पूर्ण जे काही नर पक्षी होते त्यांची आपण विक्री केली आहे. जवळपास आपण 8 ते 10 नर पक्षी हे विक्री केले आहे. आणि आता आपल्या फार्ममध्ये आपण बघू शकता, तर जे काही पक्षी आले मादी, तर ते मित्रांनो हळूहळू आपल्याकडे आता अंड्यावरती येत आहे. आणि बऱ्यापैकी आपण अंड्याची विक्रीसुद्धा करून राहिलो. जो हा दिसतो मित्रांनो एक कोंबडा, तो आपण आपल्या फार्ममध्ये ठेवून घेतला. पाहू शकता, तापमान जास्त असल्या कारणास्तव आपण शेडमध्ये थोडं पाणी शिंपडलेलं आहे. त्यामुळे त्यांना एक थंडावा निर्माण होतो. आणि बाहेरसुद्धा आपण पाणी उकिरड्यावरही टाकतो मित्रांनो. त्यामुळे त्यांना गारवा निर्माण होतो. आणि ही जी आपली कोंबडी, जी उन्हाळ्यामध्ये आपल्या कोंबडीने व्यवस्थित अशी पिलं काढली आहे, तर ती मित्रांनो आज पिलं आपल्या इकडे 14 दिवसाची झाली आहे. बघू शकता, पूर्ण पिल्लं ॲक्टिव्ह आणि चांगली सुदृढ आहे मित्रांनो. आपण यांना वेळोवेळी मल्टीव्हिटॅमिन आणि विक्झेन पावडर याचा उपयोग करत आहोत मित्रांनो. बघू शकता, आपण यांना स्टार्टर फीड खाऊ घालत आहोत. तर हिची आपल्यापाशी 19 पिल्लं मिळाली आहे मित्रांनो. आज 14 दिवस कंप्लीट झाले आहे त्यांना. तर समोरील आपण जी कोंबडी दिसते, जी काळी, तिच्याकडले काही आपण पिलं त्या कोंबडीच्या पिलामध्ये मिक्स केलं आहे मित्रांनो. ही काळी कोंबडी. आणि इकडे बघू शकता, तर ही एक पक्षी आहे जो की मित्रांनो विटॅमिन बीची कमतरता झाली आहे. त्यांना लंगडापणा आला आहे, तर आपण त्यांना वेगळं केलं आहे आणि त्यांना मेडिसिन आपण देत आहोत. आणि इकडे बघू शकता आपल्या कोंबड्या, इथं आपण मल्टीव्हिटॅमिन टाकत आहोत, पाण्याद्वारे त्यांना देत आहोत. आणि बाहेर बघू शकता आपण कशा प्रकारे मित्रांनो सायंकाळची वेळ आहे आणि थंडाव्यात आपले पक्षी राहताच आपण फीड दिला आहे. दुपारी मित्रांनो आपण त्यांना फीड देत नाही. तर का मित्रांनो, फीड हे दिवसा पचायला थोडं कठीण असते आणि उष्णता भरपूर राहते. आणि त्यामुळे मित्रांनो जे खाद्यामध्ये ऊर्जा आहे आणि वरचं जे टेम्परेचर आहे, त्यामुळे मित्रांनो भरपूर असा पित्यांना त्रास होऊ शकतो, उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो आपण यांना सायंकाळी व सकाळी असे 2 टाईम फीड देतो. इकडे बघू शकता, आपण दुपारच्या टायमाला आपण त्यांना गवत दिले होते. आणि इकडे बघू शकता लिंबुनीचे झाडं आपले, आपण इथे सुद्धा पाणी मारतो जेणेकरून इथे थंडावा राहतो. आणि हा एक कोंबडा आपला ब्रीडर, आणि त्याच्याकरता आपण एक कोंबडा ठेवलेला आहे मित्रांनो आपल्या फार्मवरती. बरेचसे कामं आहे आता असे फार्मवरती, आपले छोट्याशा फार्मवरती. इकडे आपल्याला हळदीची लागवड करायची आहे. आपण मागच्या वर्षीसुद्धा इथे हळदीचं लागवड केली होती. इथे बघू शकता आपण उकिरड्यामध्ये आपण संपूर्ण असं पाणी मारून घेतो. आणि इकडे सुद्धा आपण पाण्याचा वापर करतो. आणि सायंकाळी असे आपण पक्ष्यांना खाद्य देत असतो मित्रांनो. तर पोंग्या बघू शकता आपण आकाशामध्ये ऊन सावलीचा मित्रांनो लपंडाव चालू आहे. सूर्यसुद्धा ढगाच्या आड लपंडाव खेळत आहे. सायंकाळची वेळ आहे मित्रांनो, 5:30 वाजले आहे. आणि बहुधा संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा मित्रांनो भरपूर ठिकाणी असा पाऊस झालेला आहे. आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासोबत पाऊस झालेला आहे. आणि हवामान खात्याने सुद्धा मित्रांनो पावसाचा अंदाज येत्या 2-3 दिवसात सांगितलं आहे मित्रांनो. आपला फार्म बघू शकता आपण. बरीचशी अशी कामं आहे मित्रांनो. येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला नवीनसुद्धा माहिती मिळणार आहे. आपण कशाप्रकारे पक्ष्यापासून उत्पादन घ्यावे, किती पक्ष्यापासून. आपण आजपर्यंत मित्रांनो जे काही याच्यातून नर पक्षी विकले, आणि अंड्याची भरपूर विक्री होते मित्रांनो. आमच्याकडे 20 रुपयाला एक असं अंडी विक्री. आणि अंड्याच्या मार्केटसाठी आपण सतत काम करत असतो मित्रांनो.
आणि पक्ष्याला सुद्धा मित्रांनो आता गावरान पक्ष्याला भरपूर अशी मागणी आहे. म्हणून आपण या व्यवसायाची सुरुवात केली. इतर कुठल्याही सुधारित जातीकडे न वळता आपण 100% गावरानमध्ये आपण काम करण्याची सुरुवात केली आहे मित्रांनो. समोर आपण बघू शकाल तर आपल्याला अजून इथे केजेस काही बनवायचे आहे, जेणेकरून आपले नर पक्षी थोडे इकडे वेगळे ठेवता येईल. पाहू शकता ढगाळी वातावरण निर्माण झालं आहे मित्रांनो. तर असं आपल्या फार्मवरचे काही कामं आपण आता सुरुवात करूया. पावसाच्या आधी मित्रांनो भरपूरसे असे आपल्याला इथे 2-3 फळझाडे असे लावायचे आहे, जेणेकरून मित्रांनो त्यांना एक सावली निर्माण होईल. आणि आपण कुक्कुटपालन जे काही केलं होतं ते 5 कोंबड्यापासूनच मित्रांनो 5 ते 6 कोंबड्यापासूनच सुरुवात केली. आज आपल्याकडे 40+ संख्या होत आहे मादी पक्ष्याची. आपण नर पक्षी भरपूर अशी विक्री केली. आपण फार्ममधून मित्रांनो मादी म्हणजेच आपण कोंबडीची विक्री आजपर्यंत केली नाही मित्रांनो. कोंबड्या आपण विकल्या नाही, कारण आपल्याला अंड्यासाठी आता कोंबड्या तयार करायच्या आहे. म्हणून आपण कोंबड्याची विक्री केलेली आहे. नर पक्षी आपण भरपूर, आता हा दिसत आहे मित्रांनो तो खात आहे हा नर पक्षी, याची सुद्धा आपल्याला एका ग्राहकाने मागणी केली आहे. तर आपण त्यांना 600 रुपयाला हा कबूल केला आहे. तर ह्या मित्रांनो आपण सेल करूया. उद्या ते येणार आहे बहुतेक, तर आपण त्यांना सेल करूया. याचे वजन मित्रांनो 1 किलोग्रॅम 300 ग्रॅम म्हणजे 1.3 kg आहे मित्रांनो. तर आपण याची विक्री 600 रुपयाला केली आहे मित्रांनो. बऱ्यापैकी वजन वाढ झाली आहे. आणि आपल्या इकडे आता मित्रांनो सध्या आपल्याला दिवसाला 6 अंडी मिळत आहे रोजची. तर त्याच्यातून मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी आपल्या खाद्याचा खर्च निघून जाईल व आपल्याला पण पैसे उरेल. जे नर पक्षी विकले त्याच्यातून मित्रांनो आपल्याला 8 ते 9 हजार मिळाले आहे मित्रांनो. आतापर्यंत जे संपूर्ण टोटल आपण नर पक्षी विकले आहे. आणि इथून इकडे मित्रांनो आपल्याला अंड्यामधून भरपूर असं उत्पादन मिळेल. तर मित्रांनो आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नवनवीन व्हिडिओमध्ये आपण कुक्कुटपालन कसे करावे याची संपूर्ण मित्रांनो माहिती आपण पुरवणार आहे. धन्यवाद.